आहेत। उल्हास नदीमध्ये गाळ सोडला जातो आणि त्याचं रुंदीकरण केलं जात नाहीये। हा प्रश्न असतानाच आता पहिल्याच पावसामध्ये उल्हास नदी तुडुंब वाहते। उल्हास नदीने 16.50 मीटरचा इशारा पातळी ओलांडली। ही इशारा पातळी तिने केव्हाच मान्सूनच्या आधीच ओलांडली आहे, मे मध्येच ओलांडली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा उल्हास नदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। पावसाचा जोर वाढलाय, पुराचा धोका असल्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। उल्हास नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं, पाणी वाढल्यास काळजी घ्यावी। रात्रीपासून बदलापूर, वांगणी, नेरळ तसंच कर्जत परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे उल्हास नदी जी आहे ती उल्हास नदी दुथडी भरून वाहताना दिसतेय। पहिल्याच पावसात उल्हास नदी दुथडी भरून वाहतीये। उल्हास नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय की बदलापूरमधली जी चौपाटी आहे ही चौपाटी प्रसिद्ध चौपाटी आहे। या ठिकाणी पर्यटक फिरायला येत असतात, मात्र मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे हे चौपाटी जी ती चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। जवळपास उल्हास नदीचं पाणी जे आहे ते 16.50 मीटर म्हणजे इशारा पातळीवर आलेला आहे। त्यामुळे पाऊस जर असाच पडत राहिला आणि पाण्याची पातळी वाढली तर पुराचा धोका उद्भवू शकतो। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। मयुरेश कळव, साम टीव्ही न्यूज, बदलापूर।